खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. सूर्य नाडीला आपण सुरू करून घेतलेलं आहे, म्हणजे उजव्या बाजूची नाकपुडी. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. आपण या ब्रह्मांडामधील दिव्य शक्ती, परमेश्वराने निर्माण केलेली आपण एक सुंदर कलाकृती. आपण खूप भाग्यवान आहोत. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे. आजच्या दिवसाचे खूप आभार, या क्षणाचे खूप आभार, तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. समोरच्या मध्येच आपण शोधत आहोत ईश्वरी तत्व. आपल्या स्वतःमध्ये असलेले ईश्वरी तत्व. या ब्रह्मांडाची जेव्हा निर्मिती झाली, या ब्रह्मांडाचे निर्माते साक्षात ब्रह्मदेव, त्यांना आज्ञाचक्रातनं बघा. त्यांना साष्टांग प्रणिपात. हे ब्रह्मांड आणि त्या ब्रह्मांडामध्ये मनुष्य योनी तयार झाली, इतर बाकीच्या योनी तयार झाल्या, पशु पक्षी प्राणी, प्रत्येक सजीव निर्जीव खूप महत्त्वाचा. या सुंदर ब्रह्मांडाला बंद डोळ्यांमधनं बघण्याचा प्रयत्न करा. चैतन्य रूपी ऊर्जा या सगळ्या सजीव सृष्टीमध्ये आहे. आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचा निसर्ग, विविध झाडे, ही सुंदर धरणी माता, खूप आभार मानायचे ह्या सगळ्या गोष्टींचे. वैश्विक शक्ती जी भरभरून या सगळ्या आजूबाजूला वाहत आहे, तिचा आपल्याला शोध लागलेला आहे. ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा भरभरून आपल्या शरीरामध्ये वाहत आहे. आपल्या आज्ञाचक्रामधून बंद डोळ्यांमधून पृथ्वी ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक पवित्र धरणी माता, त्या धरणी मातेवरचा आपण एक भाग, अतिशय सूक्ष्म असा भाग, आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण होऊ दे, हा प्रामाणिक विचार आपला दृढ झालेला आहे. फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे. पूर्ण लक्ष आपलं आपल्या मूलाधार चक्राकडे घेऊन यायचंय. आपल्या हाताची आपण सगळेजण ज्ञान मुद्रा ठेवणार आहोत. बघा, 3 बोटे असे आणि अंगठा आणि इंडेक्स फिंगर असा एकमेकांना टोकाला लावून घ्या आणि तुमच्या मांडीवर ठेवा. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. पवित्र धरणी मातेमध्ये आपण शोध घेत आहोत पृथ्वी तत्वाचा, ज्याचा संबंध आहे आपल्या मूलाधार चक्राशी. शरीरातले अतिशय महत्त्वाचे चक्र मूलाधार चक्र, ज्याचे स्थान आहे माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ.
कल्पना करा, दिव्य ब्रह्मांडीय शक्ती आपल्या टाळूच्या टिथून आतमध्ये आलेली आहे. आता ती चक्राकाररित्या लाल रंगाची ऊर्जा आपल्या माकडहाडाच्या खालच्या टोकाजवळ फिरत आहे. सगळे नकारात्मक विचार गळून पडलेले आहे. या सक्षम देहामध्ये आपण सुरक्षित असल्याची भावना एकदम दृढ झालेली आहे. ह्या देहरूपी मंदिरात आपण खूप सुखी आहोत, समाधानी आहोत, पूर्ण तृप्त आहोत. पाहिजे पाहिजे असण्याची भावना आपली संपुष्टात आलेली आहे. आजच्या अपघाताने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक क्षण तुम्ही भरभरून जगायचा आहे. या जगामध्ये आपण येताना काहीही घेऊन आलेलो नाहीये आणि काहीही घेऊन जाणार नाहीये. घेऊन जाणार आहेत फक्त चांगले आशीर्वाद. या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत. खूप आभार म्हणायचे या पवित्र धरणी मातेचे, पृथ्वी ग्रहाचे, जिच्यामुळे आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा सगळ्याची सोय झालेली आहे. जिला फक्त देणेच माहिती आहे असा हा पृथ्वी ग्रह, ही पवित्र धरणी माता, तिचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. डोकं टेकवून ह्या पवित्र धरणी मातेला मनापासून नमस्कार. पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरामधला अस्थि धातू, त्याला आपण ऊर्जा देत आहे. प्रत्येक अस्थि धातूला लाल प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. या चक्राची अधिदेवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे. विघ्नहर्त्या बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खोल श्वास घ्या आणि लंबच उच्चारण करा. श्वास घेताना आपण पोट बाहेर आलेलं आहे. इथे श्वास थांबवायचा आहे आणि मग सावकाश श्वास सोडत लंबच उच्चारण करा. लम. खूप आभार मूलाधार चक्रामधल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी ज्यावर आधारित आहे. प्रत्येक स्नायू, प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देत आहोत. सुंदर लाल प्रकाश आपल्या पायांवर पडलेला आहे. जणू गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या सक्षम देहात आपण एकदम सुरक्षित आहोत. खूप आभार मानायचे या पवित्र धरणी मातेचे. लमद्वारे लम. या
कलियुगी भवसागरामधनं आपण सगळे तारून जात आहोत. जेवढे क्षण आपल्याला मिळालेले आहे, जेवढे श्वास मिळालेले आहे, श्वास आणि प्रश्वास या प्रत्येकाचा आपण सदुपयोग करत आहोत. अखंड नामस्मरण आपण करत आहोत. श्री शिवाय नमस्तुभ्यं. शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे. शिव एक अशी शक्ती की ज्यांचे आशीर्वाद तर मिळतातच, पण ज्या ठिकाणी अतिपाप होते त्या ठिकाणी विनाश पण शिव करतात. त्या शिवशक्तीला आपण शरण गेलेलो आहोत. आज जी घटना घडली ती परत कधी होऊ नको अशी शंकर देवांना मनापासून प्रार्थना. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी त्या ईश्वरी तत्वापुढे कोणाचेही चालत नाही. शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. आता पूर्ण लक्ष आपले नाभीच्या 4 बोट खाली स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन या. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, त्याचबरोबर याचा कारक ग्रह चंद्र ग्रह, अमावस्या पौर्णिमा ज्या साक्षीदार आहेत विविध घटनांच्या, असे मानण्यात येते की पौर्णिमा आणि अमावस्याच्या आसपास अशा काही घटना घडतात की ज्याद्वारे विध्वंस होतो. चंद्रग्रहाला नमस्कार करायचा आहे. ओम सोम सोमाय नमः. आणि मनापासून प्रार्थना चंद्रग्रहाला. आजपासून जी ग्रहांची स्थिती बदलणार आहे, चंद्र, बृहस्पती आणि शुक्र ग्रह हे 3 त्रिकोणामध्ये येणार आहेत. चंद्रग्रहाला आपली मनापासून प्रार्थना. चंद्रासारखी शीतलता सगळ्यांना मिळू दे. सगळ्यांचे चंद्र तत्व म्हणजे मन अतिशय शांत राहू दे. सक्षम जलतत्व जे आपल्याला या पवित्र धरणी मातेमध्ये असलेल्या पवित्र नद्या त्यांच्याद्वारे मिळत आहे. पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा. या पवित्र नद्यांमध्ये अशी ताकद आहे की आपल्याकडनं कळत न कळत जे कुकर्म घडलेले आहे त्यांना धुवून टाकण्याची शक्ती या नद्यांच्या जलामध्ये आहे. कल्पना करा, ह्या पवित्र नद्यांच्या जलाद्वारे आपण प्रोक्षण करत आहोत. कळत न कळत जर आपण कोणाला दुखावले असेल, आपल्याकडनं काही अकर्म घडला असेल, त्याची पूर्ण स्वच्छता ह्या जलाद्वारे होत आहे. बाह्य स्वच्छता, आंतरिक स्वच्छता. खूप आभार मानायचे ह्या पवित्र नद्यांचे. त्यांना दूषित करण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत. या नद्यांची मनापासून माफी मागा. याच्या पुढे आपण नद्यांची खूप काळजी घेणार आहोत. आपल्या शरीरामधल्या जलतत्वाची आपण खूप काळजी घेणार आहोत. खूप आभार मानायचे. सक्षम जलतत्वाद्वारे शरीरातली विसर्जन प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार. बीजाक्षर वम द्वारे कल्पना करा, ब्रह्मांडीय दैवी शक्ती, तिचा रंग आता केशरी आहे.
आणि चक्राकाररित्या ती स्वाधिष्ठान चक्रावर फिरत आहे. विविध भावनांशी संबंधित असलेले हे चक्र, त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेले गुणधर्म, त्यांना चालना मिळत आहे. खूप आभार. स्वाधिष्ठान चक्राचे, जलतत्वाचे, चंद्रतत्वाचे वम द्वारे वम. वम. प्रत्येक नात्याशी आपला असलेला संबंध, प्रत्येक नातेवाईकांचे आपले खूप आभार मानायचे. आपले आई वडील, बहीण भाऊ, त्यांचे कुटुंबीय, आपला जोडीदार, त्याचे कुटुंबीय, सगळ्यांचे खूप आभार. प्रत्येक नाते खूप महत्त्वाचे. आपण खूप भाग्यवान आहोत. भरभरून आपल्याला नातेवाईक आहेत. या जगात अशी काही लोक आहेत की जे अनाथ आहेत. खूप आभार मानायचे या सगळ्या नातेवाईकांचे. आता पूर्ण लक्ष आपल्या मणिपूर चक्रावर घेऊन या. नाभीच्या 4 बोटं असलेले मणिपूर चक्र सूर्यग्रहाशी संबंधित. या चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी, ज्यांच्याद्वारे ह्या सृष्टीचे, या ब्रह्मांडाचे संवर्धन होत आहे, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. या विश्वामध्ये समतोल राखण्यासाठी अशा काही घटना घडतात की ज्याद्वारे आपण मान्य करतो की ईश्वरी तत्व ह्या जगामध्ये आहे. कितीही विज्ञानाने प्रगती केली तरी त्या ईश्वरी तत्वापुढे कोणाचेही चालत नाही. या ब्रह्मांडामधील दिव्य शक्ती ज्या आपल्याला रोज दिसतात, सूर्यग्रह, चंद्रग्रह, ज्याचा संबंध आपल्या शरीरामधल्या चक्रांशी, या सूर्यग्रहाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे आभार मानायचे. ओम ह्राम भास्कराय नमः. कल्पना करा, अग्नी तत्वाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. त्याद्वारे शरीरातले अग्नी तत्व व्यवस्थित काम करत आहे, जिचा संबंध आहे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी. तीक्ष्ण बुद्धिमत्ता व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे. बीजाक्षर रम द्वारे रम. राम. अतिशय महत्त्वाचे असलेले अग्नी तत्व. विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत, ज्याच्यावर आधारित आहे आपली पचन संस्था, अन्नमय कोश, रक्तधातू, पृथ्वी तत्व, जलतत्व, त्याचबरोबर वायू तत्व आणि आकाश तत्व.
आपले अग्नी तत्व उत्तमरित्या काम करत आहे. अग्नी तत्व उत्तम कार्य करत असल्यामुळे ह्या आयुष्यात आवश्यक असलेले यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्याची आपल्याला प्राप्ती होत आहे. खूप आभार मानायचे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे. आता पूर्ण लक्ष छातीच्या मध्यस्थानी घेऊन यायचे आहे. कल्पना करायची हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. त्या हिरव्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. शिव आणि त्यांची शक्ती म्हणजे देवी पार्वती यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी जे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये वावरत आहेत. विविध प्रकारचे वायू ज्यावर आधारित आहे आपल्या शरीराचे कार्य, त्या पवनपुत्र हनुमानजींना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. संकटांमधून तारून नेणारे आपले महाबली हनुमानजी, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. ओम हम हनुमते नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. सक्षम वायू तत्वाद्वारे रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे. खूप आभार. बीजाक्षर यम द्वारे. यम यम प्रेमाचा साठा असलेले आपले हृदय प्रत्येकाबद्दल सातत्याने चांगले विचार, त्याद्वारे ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आपल्या चांगल्या हृदयाचे, चांगल्या अंतःकरणाचे खूप आभार मानायचे. आपला कोणावरही राग नाही, आपण कशाचीही चिंता करत नाहीये. आपलं काम आपण लक्षपूर्वक करत आहोत. आयुष्यात आत्तापर्यंत या क्षणापर्यंत ज्या व्यक्ती भेटल्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, त्या प्रत्येकाचे खूप आभार. या पवित्र मनुष्य जन्मावर आपलं खूप प्रेम आहे. त्याचबरोबर इतरांवर पण आपलं प्रेम आहे. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे, शिवतत्वाचे. यम द्वारे. यम यम सावकाश पूर्ण लक्ष विशुद्ध चक्रावर घेऊन या. कल्पना करा आकाशी रंगाची वैश्विक शक्ती इथे चक्राकाररित्या फिरत आहे. या चक्राची अधिदेवता देवी सरस्वती यांना आज्ञाचक्रातनं बघा. कल्पना करा देवी सरस्वतींचे आकाश तत्वरूपी आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला होत आहे. या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र वैश्विक शक्तीद्वारे पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत.
या चक्रामध्ये खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहून ठेवत आहेत. अतिशय विचारपूर्वक आपण कर्म करत आहोत. आपण जर कोणाचे उधार पैसे घेतलेले असेल तर ते आपण देऊन टाकत आहोत. आपला जर कोणाचे देणं असेल तर आपण देऊन टाकत आहोत. कुठल्याही कर्मामध्ये आपण अडकलेलो नाही आहे. खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या कर्मांचे, आपल्या दोन्ही हातांचे. चित्रगुप्तांचे खूप आभार मानायचे, ज्यांच्या आशीर्वादामुळे सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडून घडत आहेत. खूप आभार या सक्षम चक्राचे. हमद्वारे हम. 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 या जन्माचे आपण कल्याण करत आहोत. आता पूर्ण लक्ष भुवयांच्या मधोमध आज्ञाचक्रावर घेऊन यायचं आहे. आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळ्या रेकी गुरूंचे प्रत्येक क्षणाला आभार. त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्वांवर आपण चाललेलो आहोत. आपल्या आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली आपल्याला योग्य मार्गावर नेत आहेत. भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. साक्षात श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहेत आणि आपल्याला योग्य मार्ग ते दाखवत आहेत. भविष्यातल्या आपल्या संकल्पना स्पष्ट झालेल्या आहेत. पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञाचक्र, पवित्र आत्मा जो शिवतत्वाशी एकरूप झालेला आहे. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे. ओम द्वारे. वस्तूंमध्ये जीव अडकवण्यापेक्षा समोरच्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वात आपण जीव अडकवत आहोत. प्रत्येकामधील ईश्वरी तत्वाचा आपण शोध घेत आहोत. प्रत्येक व्यक्ती खूप महत्त्वाची, प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा. प्रत्येकाचे आभार मानायचे. आता पूर्ण लक्ष आपल्या सहस्त्रहार चक्रावर घेऊन या. कल्पना करायची आहे सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे फूल या चक्रावर उमललेले आहे. भरभरून दैवी ब्रह्मांडीय शक्ती विविध शक्तींच्या स्वरूपात, विविध शास्त्रांच्या स्वरूपात भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहे. आतापर्यंत आयुष्यात ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे. आपण खूप भाग्यवानच आहोत. आपल्याला राहायला सुंदर घर आहे. आपली जवळची लोक आहेत. परमेश्वराने आपली खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. खूप आभार. भगवंताचे प्रत्येक क्षणाला
ओमद्वारे शिवशक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. सावकाश दोन्ही हात डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम. बीजाक्षरम काढा, मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे, शिवशक्तीचे. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. या क्षणाचे आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. येणाऱ्या दिवसाचे आभार.